श्री गुरुपादुकाभ्याम नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 12. जीवनातल्या व्यथा वेदना क्लेशदायक असणाऱ्या गोष्टी संपवून टाकून केवळ आनंदमय स्थितीत राहण्याचा प्रयत्न करणं याला साधना असं म्हणायचं. त्याला भक्ती असं म्हणायचं. त्याला भजन असं म्हणायचं. या भजनामध्ये बीडकर महाराज रंगून गेले. इतके रंगून गेले की प्रति अक्कलकोट म्हणूनच त्यांचा पुढे गौरव व्हायला लागला. हे पुन्हा कसं होतं? आमच्या बाबतीत का घडत नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये ही शंका असणारच. एकनाथ महाराजांनी स्पष्टीकरण केलं आहे. प्रभू राज माझा स्वामी गुरु राव, देतो मजत भाव शुद्ध भूमी. भूमी शुद्ध करी ज्ञान बीज पेरी, अद्वैत हे धरी मी तू नेणे. माझ्या सद्गुरूंनी माझ्या अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण केले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट सद्गुरू कृपेनं निर्माण होत असते हे लक्षात ठेवा. म्हणाले, आमची तशी श्रद्धा आहे. श्रद्धा तुम्ही ठेवून काही चालत नाही. सद्गुरूंनी श्रद्धा निर्माण करायची असते. मध्यंतरी ज्या वादग्रस्त 2 गोष्टी मांडल्या त्यात माझी तक्रार हीच आहे. समाधीवर चिठ्ठ्या टाकून अनुग्रहित झालो. कसा अनुग्रह होतो तो? सगुण रूपामध्ये सद्गुरूंनी तुमच्या मस्तकावर हात ठेवून तत्वमसी महावाक्याचा बोध केला पाहिजे. तो बोध तुमच्या अंतःकरणात प्रकाशित व्हायला पाहिजे. त्या बोधावर श्रद्धासुद्धा सद्गुरूंच्या कृपेमुळे निर्माण झाली पाहिजे. तर तुम्ही त्या गुरूंचे खऱ्या अर्थानं कृपांकित झालात. उगाच समाधीला कागद लावला आणि तुम्ही कृपांकित झाला हे कधीही शक्य नाही. काही लोक सांगतात, आम्ही डायरेक्ट स्वामींचा अनुग्रह देतो. हे काय एजंट नेमलेत काय स्वामींनी अनुग्रह द्यायकरता? लोक नाना तऱ्हेचे उपद्व्याप परमार्थाच्या क्षेत्रामध्ये करतात आणि इथे प्रत्येकाचा अधिकार काय हे पाहण्याची कसोटी कुठे आहे? जो उठतो तो आपल्या मनाप्रमाणे काम करायला लागतो. कुणीही उठतं आणि म्हणतं की आम्हाला आदेश आला. काय? तर लोकांना अनुग्रह देण्याचा. परमार्थातला हा सगळ्यात मोठा धोका आहे. परंपरेनं अनुग्रह देण्याची गुरूंची जर आज्ञा असेल तर खुशाल तुम्ही द्या. पण आम्हाला असं वाटलं, आम्हाला तसा भास झाला, आम्ही सद्गुरूंचं कार्य पुढे नेण्याकरताच अनुग्रह देतो. आमचा काही स्वार्थ नाही. आम्ही परंपरा फक्त स्वामींच्यापर्यंत म्हणतो. यांची सगळी पुढची जबाबदारी स्वामींच्यावर. मग तुम्ही कशाला हातपाय पसरून पुढे बसता? लोकांचे नमस्कार घेता, दक्षिणा घेता. माणसं स्वतःची वंचना करत असतात आणि परमार्थात वंचनेसारखं दुसरं कुठलंही पाप नाही. स्वतःची फसवणूक, इतरांची फसवणूक. सद्गुरूंनी आज्ञा केली असेल तर वाटेल ते काम करा. पण जर आज्ञा केली नसेल आणि आम्ही मनाने संप्रदायाचं काम करतो म्हणून जर तुम्ही नानाविध तऱ्हेच्या गोष्टी करत राहिला असाल, मग मठ उभा करा, आश्रम उभा करा, जेवणावळी घाला, नाना तऱ्हेचे उत्सव साजरे करा, त्याचा काहीही उपयोग नाही. शेवटी पदरात दुःख आणि दुःखच पडणार आहे, निराशाच मिळणार आहे. सद्गुरूंनी जे काम मला दिलेलं नाही ते मी करायला लागलो की त्या सद्गुरू इच्छेच्या विरुद्ध होणारं ते वर्तन आहे. जे काम मला दिलं आहे ते काम मी आयुष्यभर करत राहीन एवढी तरी प्रामाणिक निष्ठा तुमच्याजवळ असू द्या. बाकीची काही सेवा नाही केली तरी चालेल. भावशुद्ध सेवा ती झाली पाहिजे आणि हे काम सद्गुरूच करत असतात. म्हणून तिथं शरणागत व्हायचं, तिथं प्रामाणिक राहायचं. भूमी शुद्ध करी ज्ञानबीज पेरी हा नेहमीचा शेतकऱ्यांच्या जीवनातला अनुभव आहे. पेरणी करायची असेल, बी पेरायचं असेल जमिनीमध्ये, तर त्या जमिनीला घात यावा लागतो. ती अशी उफाळून यावी लागते. जमिनीची चांगली नांगरट व्हावी,
सफाई व्हावी, पाऊस पडावा, त्याला वाफसा म्हणतात. तो वाफसा यायला लागला की बीज पेरायचं, की ते आपोआप फळणारच, त्याला अंकुर येणारच, तिथं उत्तम पीक तयार होणारच. तिथं संदेह घ्यायचं काही कारणच नाही. हे जसं निसर्गामध्ये घडतं तसं प्रामाणिक साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरू त्याची भूमिका शुद्ध करत राहतात. त्यांनी ज्ञानबीज पेरलेलं आहे तुमच्याकडे अनुग्रह देत असताना. एक महावाक्य समजावून सांगितलं. मग त्या महावाक्याचा असणारा अनुभव अद्वैत रूपाने तुमच्या जीवनामध्ये यायला सुरू झाला पाहिजे. आम्ही उत्तम साधक झालो याची कसोटी काय? मी तूपणाचा भाव टाकूनी असा चमत्कार सद्गुरूंच्या बाबतीत व्हायला पाहिजे. जसं पंतांनी त्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे, आरती अवधूता. अवधूत अवस्थेकडे तुम्ही जायला लागलं पाहिजे. देव आणि भक्त, सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामध्ये असणारा द्वैतभाव तो संपायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं साधना, उपासना सुरू झाली. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.